की आम्हाला सिद्धार्थ मोरे हे सर पाहिजे, हे सर आम्हाला पाहिजे. त्याचं चांगलं वळण मी चांगलं लईत आहे, शिकित आहे. आणि फक्त आम्हाला मोरे सर पाहिजे. जालन्यातल्या पीर पिंपळगाव इथं शाळकरी विद्यार्थ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. पीर पिंपळगाव येथील लाल बहादूर शास्त्री शाळेचा शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर. मोरे सर आम्हाला खूप चांगलं शिकवतात, चांगलं वळण लावतात, त्यांची बदली रद्द करावी, विद्यार्थ्यांची मागणी. जालन्यातल्या पीर पिंपळगाव इथं शाळकरी विद्यार्थ्यांसह वंचित बहुजन आघाडीने रास्ता रोको आंदोलन केलंय. पीर पिंपळगाव येथील लाल बहादूर शास्त्री शाळेचे शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. यात शाळेचे दप्तर घेऊन शाळेचे विद्यार्थी हे सहभागी झालेत. मोरे सर आम्हाला खूप चांगलं शिकवतात, चांगलं वळण लावतात, त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे. शिक्षक सिद्धार्थ मोरे मागील 20 वर्षापासून लाल बहादूर शास्त्री शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी या 20 वर्षात त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडवले, त्यांना चांगल्या मार्गाला लावले. लाल बहादूर शास्त्री शाळेच्या संचालकांनी मोरे सरांची परतूर इथं बदली केली आहे. त्यामुळे आता पीर पिंपळगाव गाव येथील शाळेत आता विद्यार्थी जात नाहीयेत. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात आता विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाले. आज दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास संतप्त विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर उतरत शाळेला टाळं ठोकलंय. शिक्षक सिद्धार्थ मोरे यांना पुन्हा एकदा पीर पिंपळगाव येथील शाळेत रुजू करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी आणि वंचित बहुजन आघाडीने केली. लाल बहादूर स्कूल मर्यादित पीर पिंपळगाव या परिसरातले संपूर्ण नागरिक, माळचंद्र असेल, वजार उमरात असेल, पीर पिंपळगाव असेल, मांदेरगाव असेल, दगडवाडी असेल, घाणेवाडी असेल, त्यानंतर तांदळवाडी असेल, गुंडेवाडी असेल, ह्या परिसरातले संपूर्ण पालक आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या मुलाचं, संपूर्ण मुलाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सिद्धार्थ मोरे हे सर पाहिजे. हे सर मागील 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. ते सर चांगल्या पद्धतीने लेकरांना शिकवत आहे. ते सर गेल्यामुळं आमचे लेकरं शाळेत येत नाही, त्यामुळं आम्ही सगळे पालक आज या ठिकाणी आलेलो आहे. 6 ग्रामपंचायतीचे ठराव आम्ही या ठिकाणावर दिलेले आहे. तरी पण सुद्धा ह्या संचालकाची दादागिरी, ह्या संचालकाची अशी दादागिरी आहे की शाळा बंद करीन मी, पण मी या मोरेची बदली रद्द करणार नाही. माझी याचा असा अडसूटपणा या आम्ही खपून घेणार नाही. या परिसरात त्याला शाळा चालवायची आहे. शिक्षक हा सिद्धार्थ मोरे हो चांगल्या लेकराला शिकवतो, हे त्या चालकाला खपत नाही असं आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि बाकीच्या शिक्षकाशी आम्ही चर्चा करत आहे तर ते सांगत आहे की आमचा संचालक बॉडीचा म्हणणं आहे की सिद्धार्थ मोरे तो काढायचा आहे, ते जास्त ह्या लेकरावर ध्यान देतो, जास्त त्या लेकरावर ध्यान देतो. असं काही नाही. सर्व धर्माचे संभावाचे लेकरं या ठिकाणी आहे. आम्ही इथं जातपात मानित नाही. शाळा आहे, हे मंदिर आहे आमच्यासाठी, आम्ही असं काही मानत नाहीत. पण ह्या जो शिक्षक जो चालक आहे, ह्या चालकाची हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणावर थोड्या वेळाचा रस्ता रोको केलेला आहे. शाळेला टाळा ठोकलेला आहे. संपूर्ण पालक सोबत आहे. संपूर्ण ग्रामपंचायतचे प्रत्येक गावाचे 5-6 गावाचे लोक या ठिकाणावर ग्रामपंचायत ठराव घेऊन आलेले आहे. त्यांचे पालक आलेले आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो. इथल्या आम्ही शिक्षक मंत्र्याला या ठिकाणी आजच्या तातडीने आम्ही निवेदन देणार आहे. शिक्षक मंत्र्याला आम्ही सांगणार आहे की तातडीने ह्या शाळेचा मान्यता रद्द करण्यात यावं. काय नाव आपलं? विजय लाने. माझं नाव ओमकार रामेश्वर सोळंके. मी शिकत आहे लाल बहादूर शाळेमध्ये. आमची मागणी फक्त आम्हाला मोरे सर पाहिजे. हे सर चांगले खूप छान शिकते आहे, सगळ्या मुलांना चांगले शिकत आहे, वळण बी छान लावते आहे, कोणाला काही बोलत नाही. पण हे सर लोक हातपून त्याला काढून द्यायची हे करत आहे, प्रयत्न करत आहे. काय नाव भेटतो? ओमकार रामेश्वर सोळंके, गाव पीर पिंपळगाव. माझं नाव सायनाथ लक्ष्मण कापसे. मी लाल बहादूर विद्यालय शिकत आहे. माझं असे म्हणणं आहे की मोरे सर आम्हाला पाहिजे. त्याचं चांगलं वळण बी चांगलं लईत आहे, शिकित आहे, ॲडमिशन बी करीत आहे. आमची असं मागणं आहे की सर आम्हाला पाहिजे शिकायला वापस, असं आमचं म्हणणं आहे. काय नाव भेटतो? सायनाथ लक्ष्मण कापसे. साईनाथ लक्ष्मण कापसे माळचंद्र हे करला महाचंद्रात आहे का? मोरे सरांच्या बदली संदर्भात बरेच पालक मंडळी जमले. त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीचं निवेदन शाळेला सादर केलेलं आहे, ठराव दिलेला आहे आणि ते आम्ही पुढे फॉलो घेऊ. काय नाव आपलं? ढाकणे. नाव? शिवप्रसाद.
काय काय सगळे पालक लोक जमा झालेले आहे, काय मागणी? माझं नाव मोरे सरांची बदली झाली त्याविषयी सर्वजण इथे आले. आपल्या इथे सरपंच साहेब, तळेगावचे ठराव इजीली मत लो शेख साहब आज भी बोल रहा हूं मैं टेंशन 8 दिन से संभाल रहे इजी दिख रहा है नहीं तुम बोल रहे ना अध्यक्ष इजीली रहा काय नाव आपलं? विनंती करणार आहे. नाव काय? माझं देशमुख शेख साहेब, मी साहेबाला निवेदन आलेलं आहे साहेबाचं सगळ्याचं ठराव मोरे सरची बदली रद्द करण्यात यावी म्हणून त्या बाबतीत आज तातडीनं तिकडे जाऊन त्याच्याविषयी फॉलो काय नाव आपलं? शेख त्यांचं नियोजन चांगलं आहे. काय नाव आपलं? शेख सलीम अब्दुल गनी. मागणी केलेली ठरावामध्ये इथल्या आजूबाजूतील सर्व ग्रामस्थांनी अशी मागणी केलेली आहे. सिद्धार्थ मोरे यांची एक अचानक अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक सिद्धार्थ मोरे यांची लालबहादूर शास्त्री इथून बदली करून परतूर इथे करण्यात आली आहे आणि इथल्या गावगाडी वस्तीवरती तांड्या वस्तीवरती सिद्धार्थ मोरे सर हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वांना विनंती करून पूर्ण विद्यार्थ्यांचा प्रवेश स्वतःच्या स्वखर्चातून व स्वतःच्या पगारातून पुस्तकं हे ते सगळे देऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यासाठी विनंती पालकांना विनंती करतात. त्या विनंतीला मान देऊन ह्या सर्व शाळेत जे काही रहदारीचे विद्यार्थी जे विद्यार्थी संख्या वाढलेली आहे ते सिद्धार्थ मोरे सर यांच्यामुळेच वाढलेली आहे आणि या परिसरातील सगळे लोक भयभीत झाले आहे की सिद्धार्थ मोरे सर यांची बदली इथेच राहावं, यांची बदली तिथं परतूरला न करण्यात यावा आणि त्या अनुषंगाने इथले सर्व ग्रामस्थ विजूभाऊ लहाने, आपले खिल्लारे भाऊ विजूभाऊ खिल्लारे आणि सर्वच ग्रामस्थ, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनी एक मताने सर्वांमताने ठराव घेतला की सिद्धार्थ मोरे सर यांची बदली रद्द करण्यात यावी. या अनुषंगाने मागील 6-7 दिवसापासून हे सर्व ग्रामस्थ HM पाचारे सर व अध्यक्ष कपिल भाऊ आकात यांचा कंटिन्यू संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांचा काही रिस्पॉन्सिबल येत नाही. तरी या अनुषंगाने मी माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय की कपिल आकात साहेबांनी या तक्रारीची दखल घेऊन सिद्धार्थ मोरे सरांची बदली रद्द करण्यात यावी. आणि इथं एक वेगवेगळे प्रकार आढळून आले या विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून की इथं 11वी-12वीचे वर्ग आहेत, परंतु 11वी-12वीच्या वर्गात एकही वर्ग होत नाही आहे, एकही शिक्षक येत नाही आहे आणि त्या शिक्षकाच्या अनुषंगाने इथे असे विषय झालेले की पदं आहेत भरलेले, परंतु त्या पदाचे प्राचार्य एक सुद्धाही दिसत नाही आहे. त्या आता बघितलं आपण की संगणक कक्ष ते कसे पडलेत, संगणक धूळ खात बदलेत, याच्यात गोणीमध्ये टाकून पडलेत. एक म्हणजे संगणक कक्षाची इतकी दुर्दैवी अवस्था आहे, या शाळेची दुर्दैवी अवस्था आहे. विद्यार्थ्यांचं इतकं नुकसान होत आहे की 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी शिकावं का नाही शिकावं अशी इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे. या माध्यमातून मी सर्व कळकळीला गावकऱ्याकडून मी एक विनंती करतोय की कपिल भाऊ आकात यांनी याची दखल घेऊन सिद्धार्थ मोरे सरांची बदली रद्दच करावी आणि या शाळेवरही आवर्जून लक्ष देण्यात यावे. या शिक्षक काय जे आहेत ते पगार फुकट घेत नाही, शासनाची पगार घेत आहे, पण त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवावं ही अशी आमची नम्र विनंती आहे. काय नाव आपलं? मी सुमित वाघमारे.